सातपुडा पर्वताला 15 दिवसांपासून सतत विविध ठिकाणी सालाईच्या डिंक तस्करांकडून लावण्यात येत असलेल्या वणव्यांमुळे सातपुडा पर्वतातील लाखोंची वनसंपत्ती जळून खाक होत असून वन्य प्राणी सुद्धा मोठ्या प्रमाणात भाजल्या जात असल्याचे वास्तव समोर आले आहे। सतत लावण्यात येत असलेल्या वणव्यांकडे वन कर्मचाऱ्यांसह वन अधिकाऱ्यांचे मात्र साफ दुर्लक्ष होत असल्याचे यावरून दिसून येते। जामोद राऊंड मधील वन जंगलात मोठ्या प्रमाणात सालाईच्या डिंकांची तस्करी सुरू असून सदर डिंकाला बऱ्यापैकी भाव असल्याने सातपुड्यातील आदिवासींकडून सालाईचा डिंक जमा करून व्यापारी डिंक तस्करांना अवैध मार्गाने खुलेआम विकण्याचा धंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे। या सालाईच्या झाडाला जाळल्याने उष्णतेमुळे झाडाचा जास्त डिंक निघत असल्याने डिंक काढणाऱ्यांकडून सातपुड्याला आग लावण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे। तसेच आगीमुळे पर्वतातील हिंस्त्र प्राणी सुद्धा दूर निघून जातात। यामुळे जनावरांचा धोका राहत नाही आणि डिंक सुद्धा मोठ्या प्रमाणात निघतो। त्यामुळे सातपुड्याला वणवा न लागता लावण्यात येत असल्याचे बोलल्या जात आहे। जामोद राऊंड मधील वन जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षांची अवैध कत्तल जोमात सुरू असून मोठ्या प्रमाणात सातपुडा पर्वतात शेती काढून अतिक्रमण करण्यात येत आहे। अनेक दिवसांपासून खुलेआम सुरू असलेल्या सालाईच्या डिंक तस्करीकडे वनपालांसह वन कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून कुणीच वन कर्मचारी जंगलात जाताना दिसून येत नाही। केवळ हप्ता वसूल करण्यासाठीच बुधवारी आठवडी बाजाराच्या दिवशीच जामोद गावात दिसून येतात। सध्याही 2 ते 3 दिवसांपासून सोनबर्डी पासून जवळच असलेल्या साता शिवाच्या बेंडी लगत व इतरही सातपुडा पर्वतात लगत असलेल्या जोराच्या वणव्यांकडे वनाधिकाऱ्यांसह वन कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे। या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सातपुडा पर्वतास लागणाऱ्या वणव्यास तसेच डिंक तस्करीला आळा घालण्याची मागणी वृक्षप्रेमी जनतेकडून होत आहे। MCN न्यूज मराठी करिता आकाश उमाळे, जामोद।